नमस्कार. गुडामसी माझ्या भारत देशातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार. आज आम्ही महाराष्ट्रातील नामवंत शहर लातूर जिल्हा, या लातूर जिल्ह्यातली एक दवणगाव गाव आहे, या ठिकाणी आहोत. आपल्यासमोर एक असा अनुभव आहे आज, जी समस्या सर्वाधिक वेगाने आपल्याकडे वाढत आहे ती म्हणजे शुगर, बीपी आणि थायरॉइड. बहुतांशी लोकांमध्ये या तिन्ही एकत्रित नसतात, पण बहुतांशी लोकांना आज होत चाललेले आहेत. परंतु शुगर, बीपी असेल, थायरॉइड असेल, गोळी जर एकदा लागू झाली तर माणसाला अजन्म गोळी खावी लागते. आज कमी वयामध्ये यासारख्या समस्या उत्पन्न होत चालल्यात. असंच व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे, ज्यांना या तिन्ही समस्या एकाच टायमिंगला सुरू झालेल्या होत्या. शुगर असेल, बीपी असेल, थायरॉइड असेल, यासारख्या समस्या तिन्हीच्याही ॲलोपॅथिकच्या अनेक दिवसापासून गोळ्या खात होत्या. परंतु काही दिवसापूर्वीपासून आपण आयुर्वेद IMCचं या ठिकाणी त्यांना दिलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांना काय अनुभव आलेला आहे. त्यांची जी शुगर आज पूर्णपणे रिव्हर्स झालेली आहे, त्यांची ॲलोपॅथिकची गोळी पूर्णपणे आज कमी केलेली आहे. थायरॉइडची गोळी तर आपण 2-2.5 महिन्यापूर्वी त्यांची कमी झालेली आहे. थायरॉइड पूर्ण नील झालेला आहे. बीपीची आज तशी पद्धती आहे. अशा अनेक समस्यांमधून त्यांना काय अनुभव आला आपण त्यांच्याच प्रत्यक्ष कारण त्यासोबत आहेत, पेशंट सोबत आहेत, त्यांच्या घरचे सदस्य आज आपल्या सोबत आहेत. या व्हिडिओचा एवढाच उद्देश आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा अनुभव तुमच्या कुठेतरी घरामध्ये होणाऱ्या समस्यांना बदलाव आणि म्हणून हा व्हिडिओ बनवित आहे. आपण प्रत्यक्ष त्यांच्याच वाणीतून आहोत. ताई नमस्कार, तुमचं नाव सांगा. संगीता हरिभाऊ नागरगोजे. संगीता हरिभाऊ नागरगोजे. गाव कुठलं? दवणगाव गाव आहे. काय काय समस्या होत्या तुम्हाला? थायरॉइड होता 8 वर्षापासून. 8 वर्षापासून थायरॉइड होता, हायपोथायरॉइड होता, वजन वाढत होतं. दुसरी समस्या शुगर. बीपी. शुगरला किती वर्ष होती? नाही, शुगर 6 महिने झाला. म्हणजे 1 वर्ष झालं दीदी जन्मल्यापासून चालू, म्हणजे 1 वर्षापासून शुगर झाली. आणि बीपी पण त्याच टायमिंगला वर्ष, म्हणजे शुगर आणि बीपी जवळपास वर्षापासून आणि थायरॉइड 8 वर्षापासून त्यांना आहे. किती थायरॉइडची गोळी चालूच होती, शुगरच्या गोळ्या होत्या, बीपीच्या गोळ्या चालूच होत्या. आता तुम्ही आयुर्वेद IMCचं घेऊन किती महिने झाले? 6 महिने झाले. शुगर आणि बीपी पूर्णपणे नील झाला तुमचा? आजच त्यांचा रिपोर्ट आपण चेक केलेला आहे. शुगर एकदम नील आहे, बीपी नील आहे, गोळी कमी झाली तुमची. आपण त्यांच्या गोळ्या पूर्ण गोळ्या बंद झाल्या. त्यांच्यासोबत त्यांच्या सासूबाई आहेत. आई आलेला हा रिझल्ट खरा आहे का? खरा आहे का? हा अनुभव आपण त्यांच्या समोर काय विचारला की आपल्या अशा अनेक कुटुंबांमध्ये समस्या आहेत, परंतु लोकांच्या डोक्यामध्ये जे बसलंय की एकदा जर हे जडल्या तर आयुष्यभर आपल्याला गोळ्या खाव्या लागतात. खरंच माझी या देशवासियांना विनंती आहे की आयुर्वेद एक परंपरा 5000 वर्षापूर्वी पासून आपल्यापर्यंत चालत आलेली आहे. आयुर्वेद अशा पद्धतीने माणसाला रिकव्हर करतं की तिथून पुढं. बरं, वजन किती कमी झालं ताई तुमचं त्याच्यामध्ये? 5 किलो झालं. 5 किलो वजन. शुगर बीपीच्या ट्रीटमेंट बरोबर त्यांना आपण कुठली वजन कमी करण्याची ट्रीटमेंट दिली नाही, पण 5 किलो त्यांचं वजन या ठिकाणी कमी झालेलं आहे. हा असे अनेक फायदे आहेत. याच फायद्यांमधून प्रत्येकाला फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर आपल्याकडे अशा कुठल्या समस्या असतील तर नक्कीच या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधा. तुमच्या घरातल्या पूर्णपणे बिमाऱ्या या ठिकाणी नष्ट झाल्याशिवाय, कमी झाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, धन्यवाद.